नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर कार्यकर्त्यांचं जाळं विस्तारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। संघटनेच्या विचारांशी जोडलेले नवीन कार्यकर्ते तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असून महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे। महिलांना सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात अधिकाधिक सहभागी करून घेण्यासोबतच युवकांना संघटनेशी जोडलं जाणार आहे। युवकांसाठी शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम राबवण्यात येणार आहेत। संघटनेचं कार्य केवळ राजकीय चौकटीपुरतं मर्यादित न ठेवता समाजसेवा आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा मानस पूनमताई तोडकर यांनी व्यक्त केलाय। सर्वसामान्य जनतेपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार पोहोचले जात नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाळ भारताच्या विकासासाठी जोडली गेली आहे विचारांची नाळ। तर या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत त्यांनी ज्या सुविधा आणल्या राज्य सरकारच्या, केंद्र शासनाच्या, त्या पोच केल्या गेल्या नाही। अन्यथा त्या पोच करण्यासाठी आम्ही जास्त करून प्राधान्य देऊ त्या विचार मंचाच्या सहाय्याने। दरम्यान या निवडीबद्दल मंचाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पूनमताई तोडकर यांचं अभिनंदन करून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या।